सेंट जेवियर्स हायस्कूल लगतच्या रस्त्यावर गौतम आणि सारिका गायकवाड हे दाम्पत्य दुचाकीवरून रमणमाळ्याकडे निघालं होतं. तर रमणमाळा चौकातून महावीर कॉलेजकडे येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीनं त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गौतम आणि सारिका गायकवाड गंभीर जखमी झाल्या. या दोघांना उपचारासाठी ताबडतोब खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मेरी वेदर मैदानाजवळ हा अपघात झाला. कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांचे चिरंजीव गौतम गायकवाड आज दुपारी आपल्या पत्नी सारिकासह दुचाकीवरून जात होते. सेंट झेवियर हायस्कूलच्या शेजारच्या रस्त्यावरून हे दाम्पत्य मुख्य रस्त्यावर आलं. त्याचवेळी महावीर महाविद्यालयाच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकीनं गौतम गायकवाड यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रस्त्यावर कोसळलेल्या गौतम गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे, तर पत्नी सारिकाच्या पायांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर अन्य वाहनधारकांनी धाव घेऊन गौतम आणि सारिका गायकवाड यांना सीपीआरमध्ये दाखल केलं, पण गंभीर प्रकृती असलेल्या गौतम यांना ताबडतोब एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान ज्यांनी धडक दिली त्या दुचाकीवरील दोघे तरुण कनान नगरातील रहिवासी असून त्यांना दुखापत झाली आहे.